जळापरी मन निर्मळ ज्यांचे गेले तेथे मिळले हो। दुरित जयांच्या दर्शन मात्रे मोहित होऊनी जळले हो। पुण्य जयांच्या उजवाडाने फुलले अन परिमळले हो। जीवन त्यांना कळले हो। बाबा बोरकरांच्या या ओळी अगदी ज्यांच्यासाठी सार्थ वाटतात असे एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व आज आपल्या सोबत आहे। आपलं संपूर्ण आयुष्य संन्यास्य वृत्तीने देवदेश धर्मासाठी समर्पित करणारे गीता परिवार, महर्षी वेदव्यास प्रतिष्ठान, ज्ञानेश्वर महाराज गुरुकुल अशा असंख्य संस्थांच्या माध्यमातून आणि आपल्या प्रवचन आणि कथांच्या माध्यमातून ज्यांनी तळागाळापर्यंत अध्यात्म पोचवलं असे आधुनिक भारताचे ऋषी आज आपल्या सोबत आहेत। स्वामी गोविंद देवगिरी महाराज। स्वामीजी, आपलं मनपूर्वक स्वागत। आज आपण स्वामीजींच्या वेदश्री तपोवन ह्या भूमीत आहोत, ह्या गुरुकुलात आहोत आणि विशेष म्हणजे आज स्वामीजींचा 75वा वाढदिवस आहे। स्वामीजी, आपल्याला सर्वप्रथम अमृत महोत्सवी वर्धापन दिनाच्या मनापासून शुभेच्छा साम टीव्ही आणि सकाळ परिवारात। धन्यवाद। जय श्री कृष्ण। जय श्री कृष्ण। स्वामीजी, आपण इतक्या सगळ्या संस्था चालवता, आपण श्रीराम मंदिर ट्रस्टवरही आहात, आता श्रीकृष्ण जन्मभूमीचंही काम करताय, आपण प्रवासी अखंड स्वामीजी करते गेले कित्येक दिवस आम्ही बघतोय, रोजची प्रवचनं आहेत, पुस्तक प्रकाशनाचे कार्यक्रम आहेत आणि हे हजारो किलोमीटरचे प्रवास आहेत। गेल्या 43 वर्षामध्ये मी एकही दिवस सुट्टी घेतलेली नाही। तर ते स्वामीजी विचारायचं होतं, हा उत्साह आणि ही ऊर्जा स्वामीजी येते कुठून असं तुमच्याकडे बघून कायम प्रश्न पडतो, हे सगळं येतं कुठून? खरी गोष्ट अशी आहे की मी सगळं काही विसरून माझं काम करत असतो आणि त्यामुळे मला या सगळ्या गोष्टींचा कधी विचार करावासा वाटला नाही आणि माझ्या पुढल्या ज्या आकांक्षा आहेत त्या आकांक्षा, ती माझी ध्येय, ती मला गतिमान करतात आणि त्या गतीमुळे सगळं काही आपोआप होत जातं असं मला वाटतं। बरोबर। स्वामीजी, राम मंदिर आणि स्वामी गोविंद देवगिरी महाराज हे आता एक समीकरण झालंय, पण राम मंदिर तर आत्ता पूर्ण झालंय आणि तुमचं कार्य काही राम मंदिरापुरतं सीमित नाही। गेल्या 5 दशकांहून अधिक काळ आपण या सगळ्या धर्मकार्यात आहात। गीता परिवार असेल, हे गुरुकुल आहे, तर स्वामीजी थोडा ह्या कार्यावर आपण प्रकाश टाकावं, कारण हेही काम आपलं इतकं मोठं आहे। लहानपणापासून माझ्या घरातनं आणि संघातनं आणि माझ्या शालेय शिक्षकांच्याही माध्यमातून मला संस्कृती प्रेमाचे, राष्ट्रप्रेमाचे, धर्मप्रेमाचे धडे मिळाले आणि त्यामुळे मला सातत्यानं असं वाटत होतं की आपण केवळ एक चाकोरीबद्ध जीवन न जगता काहीतरी आपल्या देश धर्म संस्कृती करता केलं पाहिजे। पुढे जेव्हा मी अभ्यास करू लागलो अधिक, तेव्हा प्रातस्मरणीय पूज्य श्री पांडुरंग शास्त्रीजी आठवले दादाजी यांच्या सहवासात आल्यानंतर माझ्या मनाचं क्षितिज विस्तारलं आणि मला खरोखर असं वाटू लागलं की पुन्हा संपूर्ण विश्वाचं मांगल्य ज्यांच्यामध्ये आपणाला बीज रूपामध्ये दिसतं, अशा वेदांचं, वैदिक वाङ्मयाचं पुनरुज्जीवन होण्याची आवश्यकता आहे। बरोबर। आणि म्हणून त्या वेदांचा विचार मी करत राहिलो, अभ्यासही करत राहिलो, पण सुरुवातीला माझं मन धजावलं नाही की आपण एखादी वेदपाठशाळा काढावी। आपल्या सगळ्या वेदांचं सार एका श्रीमद भगवद्गीतेमध्ये येतं आणि या भगवद्गीतेतल्या प्रतिपादित जीवनमूल्यांचा स्वीकार अवघ्या जगानं करावा अशा प्रकारचा आहे। त्यामध्ये कुठल्याही प्रकारची सांप्रदायिकता नाही, कुठल्याही प्रकारे त्यामध्ये आपणाला संकीर्णता दिसत नाही, म्हणून संपूर्ण विश्वाला देण्यासारखा आणि ज्यानं प्रत्येकाचं जीवन घडू शकेल असा आणि छोटेखानी ग्रंथ भगवद्गीता। म्हणून या गीतेच्या माध्यमातून बालसंस्कारांचं काम आपण करावं अशा प्रकारचा विचार मनात फार घोळू लागला। 21 फेब्रुवारी 1990 या दिवशी याच आळंदीमध्ये एक बैठक घेतली आणि महर्षी वेदव्यास प्रतिष्ठानची रीतसर स्थापना केली आणि यातलं मुख्य गाभा आहे की वेदांचे उत्तम अध्यापक या ठिकाणी घडवायचे आहेत। पहिली गोष्ट, उत्तम पौरोहित्य करणारे आदर्श पुरोहित या ठिकाणी घडवायचे आहेत। दुसरी गोष्ट आणि तिसरी गोष्ट, देशाला खरोखरी सामाजिक, राष्ट्रीय आणि आध्यात्मिक अधिष्ठान देऊ शकणारे वक्ते घडवायचे आहेत, म्हणजे समाज नेतृत्व या ठिकाणी निर्माण करायचं आहे। अशा प्रकारच्या 3 दृष्टिकोनांना ठेवून हे काम चालू आहे।
स्वामीजी ऋषीला कुळ आणि मूळ विचारू नये असं म्हणतात, तरी पण हा वेडेपणा मी करतोय. आपलं थोडंसं शिक्षण, जन्म ह्याविषयी आम्हाला ऐकून घ्यायला आवडेल. आपण पूर्वाश्रमीच्या आयुष्याबद्दल थोडंसं ऐकायला आवडेल. राजस्थानमधल्या किशनगड या जिल्ह्यातल्या एका छोट्या गावी, ज्याचं नाव सरगाव आहे, त्या ठिकाणी असलेलं आमचं कुटुंब सरगावहून किशनगडला स्थलांतरित झालं आणि तिथून चालत चालत आमचे पणजोबा, दोघे भाऊ महाराष्ट्रापर्यंत आले तेव्हा त्यांनी आपल्या मस्तकावरती श्रीमद भागवताचा ग्रंथ घेतलेला होता आणि अनवाणी चालत त्या ठिकाणी ते आले आणि त्यानंतर बेलापूरला स्थायिक झाले. ही बेलापूर नगर जिल्ह्यातलं बेलापूर ही सुमारे 160-70 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आणि त्यानंतर आम्ही झालो ते या मातीचेच झालो. माझा जन्मही बेलापूरचा आहे, बेलापूरच्या JTS हायस्कूलमध्ये, आणि त्याच्या आधी तिथल्या प्राथमिक विद्यालयामध्ये माझं शिक्षण झालं. प्राथमिक हायस्कूलचं शिक्षण झाल्यानंतर, म्हणजे त्यावेळच्या भाषेत मॅट्रिक झाल्यानंतर, परमेश्वराची माझ्यावरती कृपा अशी की मला पूज्य पांडुरंग शास्त्रीजी आठवले यांच्या ठाण्याच्या तत्वज्ञान विद्यापीठामध्ये प्रवेश मिळाला आणि त्या ठिकाणी मी डॉक्टर बनण्याकरता गेलो. तिथल्या विज्ञान विभागात मला प्रवेश मिळाला. पण द ब्लड रिबेल्स असं म्हणतात ना, माझ्या धमन्यातलं रक्त मला सांगत होतं की नाही, मला संस्कृत भाषा आणि ऋषींचं वाङ्मय याचा अभ्यास केला पाहिजे. आणि म्हणून महिन्याभरानंतर मी पूज्य दादांना सांगितलं आणि त्यानंतर मी माझा अभ्यास भारतीय वाङ्मयाचा सुरू केला. त्या ठिकाणी सर्व प्रकारचं उत्तम शिक्षण आम्हाला उपलब्ध झालं. प्राचीन अर्वाचीन ग्रंथांचं वाचन आणि चिंतन करण्याकरता तिथे वेळ होता. देवाच्या कृपेनं मला त्याचा उपयोग करण्याची सद्बुद्धी होती आणि आलेल्या शंकांचं निरसन करण्याकरता आम्हाला पूज्य दादा उपलब्ध असत. आणि त्यामुळे अगदी खरं सांगायचं तर माझ्यातला आत्मविश्वास त्यांनी निर्माण केला. पांडुरंग शास्त्री आठवलेंचे आपल्यावर खूप मोठे संस्कार, लहान वयात झाले. संस्कार आहेत, उपकार आहेत. अगदी. आणि मला फार बरं वाटतं, दादा मला नेहमी सांगायचे, हा माझा सर्वात आवडता विद्यार्थी. आपण दादांच्या आठवणीत स्वामीजी खूप भावुक झालेत. 2 तरी प्रसंग मला असे आठवतात की त्यांनी पुढे येऊन मला एकदम करकचून मिठी मारली. त्यामुळे अशा प्रकारच्या आचार्यांच्या जवळ राहणं हा जीवनातला सर्वात मोठा भाग्योदय असतो. आणि नंतर मी काशीला शिकायला गेलो. पूज्य पंडित विश्वनाथजी देव हे ऋग्वेदाचे त्यावेळचे संपूर्ण देशातले अग्रगण्य विद्वान होते. त्यांच्या घरी त्यांचा अंतेवासी म्हणून मी राहिलो आणि गोयनका महाविद्यालयामध्ये संस्कृत भाषेच्या माध्यमातून दर्शनशास्त्रांचं अध्ययन केलं. स्वामीजी आपले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी सुद्धा अगदी खूप जवळचे संबंध आहेत. संघाशी आपण गेली कित्येक वर्ष आपला संबंध आहे. तर स्वामीजी संघाचे सुद्धा या सगळ्या वाटचालीत जडणघडणीत आपल्यावर संस्कार झाले आणि एक दिशा मिळाली तरुणपणी. आम्ही लहानपणी संघाचे स्वयंसेवक कधी झालो आम्हाला ठाऊक नाही. आम्ही पाळण्यातच स्वयंसेवक झालो असं आम्हाला वाटतं. कारण आमच्या घरात ते वातावरण होतं. आमचे काका पंडित राधेश्यामजी व्यास हे संघाचे इतके निष्ठावान स्वयंसेवक होते. अशा संस्कारांच्या मधनं मी वाढलो आणि दामोंडा दातेंसारखे आम्हाला ज्यांचा आदर्श समोर लहानपणी ठेवावा असा वाटे अशा प्रकारचे प्रचारक मिळाले. त्यामुळे संघाच्या संस्कारामुळे शिस्त लागली, ध्येयवाद जोपासला गेला, मानवतेचं कल्याण आणि माझं व्यक्तिगत जीवनाची पूर्णता कशात आहे या 2 गोष्टी समोर ठेवून मी अभ्यास केला. 3 वर्षाच्या अभ्यासांती माझा हा दृढ निश्चय होऊन गेला की संपूर्ण विश्वाचं कल्याण करणारे विचार वेदांच्या मध्ये आहेत आणि ते सर्व काही आपल्या भारतीय संस्कृतीचं उत्तम संचित
जीवनामध्ये, सामाजिक जीवनामध्ये उतरवण्याचं सामर्थ्य संघात आहे. आणि त्यामुळे त्या 3 वर्षाच्या माझ्या स्वयं अभ्यासानंतर आणि थोड्या बहुत नास्तिकतेनंतर मी तेव्हा देवाला नमस्कारही करत नव्हतो, फक्त ध्यान करत होतो. पण त्यानंतर मात्र मला तंतोतंत ह्या सगळ्या विचारांची महती पटली आणि कुणालाही घेता येतील अशा सगळ्या शंका मी घेत होतो. त्या सगळ्या शंकांची उत्तरं मला आपोआप गवसली आणि मी पूर्णपणे निष्ठावान भारतीय बनलो. स्वामीजी, मुलाखतीच्या आता आपण शेवटच्या टप्प्यात येतोय. सध्या सनातन धर्मावर, आपल्या संस्कृतीवर, वेदांवर टीका करणं ही काही पुरोगामी मंडळींची एक फॅशन झाली असं म्हणतात. त्यामुळे सवंग प्रसिद्धी मिळते असं काहीतरी बोलल्यामुळे काही 2-5 लोक पाठीशी उभे राहतात. अशा लोकांकडे स्वामीजी तुम्ही कसं बघता? अशा लोकांच्याकडे मी अनुकंपेनं बघतो. मला त्यांचा राग येत नाही. राग एवढ्या करता येत नाही की ही सगळी बिचारी मंडळी या तर अभ्यासाच्या अभावी बोलतात किंवा अभ्यास केल्यानंतर सुद्धा कुणाचे तरी एजंट बनून बोलतात. शुद्ध बुद्धीनं विचार करणारा कोणीही, माझं त्या प्रत्येकाला आवाहन आहे की सत्याचा शोध घ्यायचा असेल तर तो कसा वेदांताच्या पद्धतीनंच घेता येतो हे सिद्ध करण्याकरता मी तयार आहे. पण त्याचा उपाय आहे संवाद. बसलं पाहिजे, चर्चा केली पाहिजे, शंका विचारल्या पाहिजे. त्या शंकांच्या मध्ये कुठलाही अन्य हेतू नसला पाहिजे. आजकाल काय झालंय, प्रत्येक गोष्टीमध्ये आपण राजकारण आणलं आणि राजकारण आणल्यामुळे शास्त्रांची सुद्धा आपण नासाडी करतो. असं न करता सत्याचा शोध घेण्याकरता आपण काय करावं, या भूमिकेतनं जो कोणी अभ्यास करेल त्या प्रत्येकाला शेवटी वेदांतापर्यंत यावं लागतं. आणि त्यामुळे माझी ठाम निष्ठा आहे की आज नाही तर उद्या तरी या सर्व लोकांना वेदांचे विचार, वेदांताचे विचार, भगवद्गीतेचे विचार आणि आमच्या ज्ञानोबा तुकारामांचे विचार पटतील आणि ते सुद्धा आमच्याच सोबत राहतात. स्वामीजी, संन्यस्त पद्धतीने जीवन जगणं काही इतकं सोपं नाही आणि त्या वयात असा विचार करणंही फार अवघड आहे. तर सुरुवातीच्या काळात तरुणपणे थोडं अवघड गेलं? असं आहे, संन्यासाचा विचार माझा काही नव्हता, पण प्रपंच करायचा नाही हे ठरलेलं होतं. माझ्यावरती परिणाम 3 लोकांचा. समर्थ शंकराचार्य विवेकानंद एवच एतेषां स्मरणान् नित्यम आविर्भवति पौरुषम, हा अत्यंत महत्त्वाचा श्लोक माझ्यासमोर नेहमी असायचा. त्यामुळे समर्थ रामदास स्वामी, भगवान शंकराचार्य आणि स्वामी विवेकानंद यांच्या संपूर्ण जीवनामध्ये जे आपल्याला ज्याला प्रवृत्तीपर वेदांत दिसतो तो आचरता कसा येईल हा माझा विचार होता. हे माझे आदर्श असले तरी माझं आराध्य ज्ञानेश्वर माऊली आहे. आणि समर्थांचं एक वाक्य माझ्या मनात नेहमी असायचं. माऊलींचं पण एक वाक्य असायचं. माऊलींनी म्हटलंय, मी आणि माझे ही आठवण विसरले दयाचे अंतःकरण, पार्था तो संन्यासी जाणं निरंतर. द आयनेस अँड द मायनेस. आपण आपल्या अहंकाराच्या कोशात न राहिलो आणि आपल्यावरच्या जबाबदाऱ्या न वाढवल्या आणि ईश्वर चिंतन करत गेलो तर आपल्याला आणखी माऊलींच्या भाषेत म्हणायचं तर संन्यासाचं ओझं घेण्याची आवश्यकता नाही असं वाटायचं. आणि अंतरंगातनं एक निश्चय पक्का होता. समर्थांनी म्हटलेलं आहे की वैराग्या वाचून परमार्थ नाही साधत. आणि म्हणून एकीकडे या सगळ्या महापुरुषांच्या जीवनाचा आणि वाङ्मयाचा अभ्यास, दुसरीकडे त्यागी विरागी संघ प्रचारकांची जीवनं, क्रांतिकारकांची जीवनं, या सर्वांचा सहवास. आणि त्यामुळे आपल्याला जे काही करायचंय ते देशाकरता, धर्माकरता, भारत मातेकरता करायचं आहे. स्वतःकरता काही करण्याची आवश्यकता नाही अशा प्रकारची वृत्ती होती. अगदी. पण त्यानंतर संन्यास माझ्या जीवनात आला. याचं एक कारणही झालं. मी शुकतालला एक अत्यंत श्रेष्ठ संन्यासी होते.
पूज्य विष्णू आश्रमजी महाराज असं त्यांचं नाव. एके दिवशी आता विष्णू आश्रमजी महाराज हे उत्तर भारतातलं सर्वात मोठं नाव त्यावेळचं. म्हणजे त्यावेळची सर्वात मोठी नावं तुम्हाला सांगतो. पहिला क्रमांक करपात्रीजी महाराज, दुसरा क्रमांक पूज्य अखंडानंदजी महाराज आणि तिसरा क्रमांक विष्णू आश्रमजी महाराज. तिघांचा सहवास मला लाभला. पण त्यांच्या आश्रमात मी कथा सांगत असताना एके दिवशी कथा सांगून खाली उतरलो, त्यांना नमस्कार केला. त्यांनी आपल्या अंगावरचं गैरिक वस्त्र माझ्या अंगावर टाकलं आणि सांगितलं, आप सच्चे साधू है, एक तो भी चिन्ह आपको धारण करना चाहिए. आणि त्या दिवसापासून मी हे धारण करायला लागलो. पण तरी तो विधिवत संन्यास नव्हता. पण त्यानंतर आमच्या पूज्य स्वामी सत्यमित्रांजी महाराजांनी सांगितलं कि आपको संन्यास लेने में क्या आपत्ति है. मैंने कहा मुझे कोई आपत्ति नहीं है. आणि मग त्यांनी स्वतः कांची महाराजांना सांगून आणि संन्यास दीक्षा केली. स्वामीजी, राम मंदिर अतिशय भव्य दिव्य अशा स्वरूपाचं उभं राहिलंय. असंख्य भारतीयांचं स्वप्न आपल्यासारख्या लोकांनी, आपल्यासारख्या सत्पुरुषांनी पूर्ण केलंय. आता स्वामीजी, पुढची मागणी जी येते आणि ज्याचे आपण ज्याचेही विश्वस्त आहात ते म्हणजे मथुरेतलं श्रीकृष्ण जन्मभूमीचा आता प्रश्न, तो आता पुन्हा एकदा वरती येतोय. तर ह्या सगळ्या विषयाकडे आपण कसं बघताय आणि आपल्याला हा विश्वास वाटतोय की जसं इथे भव्य मंदिर उभं राहिलं तसं मथुरेतही काही भव्य दिव्य होईल? हे बघा, माननीय अशोकजी सिंघलांनी आधीपासून एक गोष्ट सांगून ठेवलेली होती की भारतामध्ये सुमारे 3,500 मंदिरांची मोडतोड झालेली आहे इतिहासामध्ये. आम्ही इतर मंदिरांचा दावा सुद्धा करणार नाही, पण ही 3 अत्यंत महत्त्वाची मंदिरं या ठिकाणी पुन्हा देवाची स्थापना होऊ द्या, अशा प्रकारचं त्यांनी आवाहन केलं होतं. या 3 ठिकाणी आपण सामोपचारानं देवाला विराजमान होऊ द्या, आम्ही सगळे बाकीचे दावे करणार नाही. अनेकांनी सहकार्य केलं, पण काही लोकांनी विरोधही केला. आणि या सगळ्या संघर्षानंतर शेवटी उच्चतम न्यायालयाच्या मार्गानं हा प्रश्न सुटला आणि घडलेला इतिहास तुमच्या पुढे घटनाक्रम तुम्ही जाणतात. ओघानच तेव्हापासून आम्ही जे म्हणत होतो ते आजही म्हणतोच आहोत की आम्हाला भगवान श्रीकृष्णांची जन्मभूमी आणि विश्वनाथाचं ते मंदिर हे मुक्त होणं आवश्यक आहे. कारण असंख्य लोकांची त्यांच्यावरती श्रद्धा आहे. आणि मला तरी असं वाटतं की हा सुजाण वर्ग जो इतर धर्मियांच्या मध्ये आहे तो पुढे येईल आणि ही कामं करवून घेईल. परवाची गोष्ट सांगतो. लखनौहून 200-250 आमच्या मुस्लिम बांधवांचा, भगिनींचा एक समूह राम मंदिरापर्यंत दर्शनाकरता गेला, पायी गेला. आणि तिथे जाऊन त्यांनी जय श्रीरामच्या घोषणा दिल्या. आणि त्यांनी सांगितलं की आम्ही मुस्लिमच आहोत, पण आम्ही सनातनी मुस्लिम आहोत. हे जे काही आहे ना, हे वातावरण, मेरा देश बदल रहा है. आणि त्यामुळे या 3ही स्थानांची मुक्तता व्हायला हवी. ती सामोपचारानं, सामंजस्यानं, सर्वांच्या सहकार्यानं व्हावी, अशा प्रकारची माझी आशा पण आहे. ती पूर्ण होवो अशा प्रकारची देवाला प्रार्थना. अगदी स्वामीजी, अगदी शेवटचा प्रश्न. हे इतकं भव्य सगळं कार्य आपण उभं केलंय, वटवृक्षासारखं आपण कार्य उभं केलंय आणि यावेळी ते आपण त्याच जोमाने अजूनही काम करताय. तर इथून पुढच्या काळातले काही स्वामीजी डोळ्यासमोरची एक वेगळी काही उद्दिष्ट, तर ह्या कामाच्या अजून वाढी संदर्भात काही योजना? या ठिकाणचं काम म्हणजे वेदशीर तपोवनचं काम खरं म्हणजे आता सुरू होत आहे. हां, 36 वेदविद्यालय झाली, याचा आता आरंभ झाला आहे. याचा अभ्यासक्रम या वर्षी सुरू होतोय. गेल्या वर्षी आम्ही केवळ त्याचं प्राथमिक स्वरूप सर्वांच्या समोर आणलं आणि आरंभ केला. आणि यानंतर आपणाला देशाला उत्तम अध्यापक द्यायचे आहेत, वेदाचे अध्यापक. कारण सांगतो, लोकांच्यामध्ये श्रद्धा आहे. मला आज 5-6 ठिकाणाहून बोलावणी आहेत की हमें वेद विद्यालय करना है, आप अध्यापक भेजो. पण ज्याचा विश्वास वाटावा अशा प्रकारचा विद्वान आणि शीलवान अध्यापक पाठवायचा म्हटला तर तो घडवावा लागतो. आता आम्हाला ते या ठिकाणी करता येईल.
उत्तम वक्ते कसे निर्माण करावेत, ज्यांना जीवनमूल्यांची जाण आहे, ज्यांचा आधार भारतीय संस्कृती आहे, पण ज्यांचं संपूर्ण विश्वावरती प्रेम आहे, मनामध्ये कुठल्याही प्रकारची संकीर्णता नाही, अशा प्रकारचे विज्ञान युगातले वक्ते तयार करणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. ते काम आता या ठिकाणी साकार होईल आणि त्या कामाचा परिणाम फार लवकर दिसू लागेल असं मला वाटतं. स्वामीजी, आपल्या या सगळ्या संकल्पांना आणि आपल्या सगळ्या निश्चयाला आमच्या मनपूर्वक शुभेच्छा. आपणा सर्वांना धन्यवाद की आपण इतकं चांगलं सहकार्य आम्हाला करीत आहात. विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो, प्राणिजात. धन्यवाद. धन्यवाद.